वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गडचिरोलीतील कारगिल चौकात 27वा कारगिल विजय दिवस देशभक्तीच्या उत्साहात साजरा. गडचिरोली शहरातील कारगिल चौक येथे शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, आजी माजी सैनिक संघटना आणि कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने 27वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 1999च्या कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांच्या शौर्य आणि बलिदानाला यावेळी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौक ते कारगिल चौक दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य कारगिल विजय दिन रॅलीने झाली. त्यानंतर कारगिल स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन आणि कवायत सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने नोटबुकचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, सैनिक कुटुंबीय तसेच पुरस्कार प्राप्त माजी सैनिकांचा शॉल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर अशोकजी नेते यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याला शतशः नमन करत सैनिक हे राष्ट्राचे खरे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. तसेच भारत बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मराठटोला येथील जवान सुरेश आंबटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती सागर निंबोरकर, माजी नगराध्यक्ष योगिता तुपरे, कारगिल स्मारक समितीचे पदाधिकारी, आजी माजी सैनिक, वीर परिवार आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि वंदे मातरम, भारत माता की जय तसेच भारतीय सैन्य दल जिंदाबादच्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कारगिल चौक देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. प्रतिनिधी उज्ज्वल देवनाथ सोबत बघत राहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.